आज आपण बनवणार आहोत विदर्भातील खास खमंग आणि टेस्टी असा आलू बोंडा, म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा बटाटा वडा. गरमागरम वडा सोबत चिंच गुळाची चटणी आणि थंडगार दह्याची हिरवी चटणी. हे कॉम्बिनेशन ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना. चला तर मग आज हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर नमस्कार मंडळी, मी रुचिता आपल्या रुचकर चव चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम मी 7 बटाटे घेतले आहे. हे बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला मीडियम फ्लेमवरती करून छान शिजवून घ्यायचे आहे. बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण वड्यासाठी लागणारं बेसनाचं पीठ तयार करून घेऊ. यासाठी मी 2 बाउल बेसन घेतले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घातली आहे. आता हे सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यानंतर थोडे थोडे पाणी घालत बेसन एकजीव करून घ्यायचे. पाणी एकदम जास्त घालू नका, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे हळूहळू पाणी घालत गुठळ्या मोडत छान गुळगुळीत आणि मध्यम घट्टसर असे पीठ तयार करून घ्यायचे. मध्यम घट्टसर पीठ ठेवलं तर बोंड्यांना बेसनाचं छान कोटिंग बसतं. बेसन चांगलं फेटून घ्या. 2 ते 3 मिनिटे फेटल्याने पिठात हवा जाते आणि बोंडे हलके व कुरकुरीत होतात. बेसन 10 ते 15 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचे आहे. त्यामुळे बेसन व्यवस्थित भिजते आणि चवही चांगली येते. आता या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं होतं. यामुळे बोंडे अधिक हलके, फुललेले आणि कुरकुरीत बनतात. तोपर्यंत बटाटेही उकळून तयार होतात. बटाट्यांना मस्त चव यावी म्हणून एक झटपट मसाला तयार करून घेणार आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता आणि जिरे घेतले आहे. आता याची एक जाडसर पेस्ट करून घेऊया. ही पेस्ट अगदी बारीक करू नका. थोडी ओबडधोबड राहिली तर चव आणखी छान लागते. आता दुसरा एक खमंग मसाला तयार करून घेऊया. यासाठी धणे, बडीशेप आणि मिरे हलकेसे भाजून घेतले आहे. भाजल्यामुळे याचा सुगंध आणि चव दोन्ही खूप छान येतात. हे भाजलेले मसाले मी खलबत्त्यात कुटून घेणार आहे. तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये फिरवू शकता, पण खलबत्त्यात कुटल्यावर त्याची चव आणि सुगंध आणखी छान येते. मसाला अगदी पावडर करू नका, थोडासा भरड राहू द्या. त्यामुळे बटाट्याच्या मिश्रणाला एक वेगळीच चव आणि टेक्स्चर मिळतो. आता आपले बटाटेही छान उकळून तयार झाले आहे. त्याची सालं काढून मी बाजूला ठेवली आहे. पण बटाट्याच्या मिश्रणाला सुरुवात करण्याआधी आपण चटण्या बनवून घेऊया. कारण काय, गरमागरम वडे तळून झाले की लगेच खायला मिळाले पाहिजे ना. त्यावेळी चटणी बनवण्यात वेळ घालवायचा नाही, म्हणून आधीच चटण्या तयार करून ठेवूया. आता बनवूया चटपटीत चिंच गुळाची चटणी. यासाठी मी चिंच आधीच भिजत ठेवली होती. चिंच चांगली मऊ झाल्यावर ती गाळून घेतली आणि त्याचा छान पल्प तयार करून घेतला आहे. आता हा चिंचेचा पल्प एका पॅनमध्ये घेतला आहे. त्यामध्ये एक छोटी वाटी गूळ घातला आहे. तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता. त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, काळं मीठ, चवीनुसार साधं मीठ आणि थोडीशी सुंठ पावडर घालणार आहे. या मसाल्यामुळे चटणीला खूप छान आंबट गोड आणि चटपटीत चव येते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी देखील घातलं होतं. सुरुवातीला चटणी थोडी पातळ वाटेल, पण काळजी करू नका. आता मध्यम आचेवर चांगली उकळी येऊ देऊया. जसजशी चटणी शिजत जाईल तसतशी ती घट्ट होत जाते. त्यामुळे सुरुवातीला थोडी पातळ ठेवली तरी चालते. काही मिनिटांनी चटणीला सुंदर चमक येते. गूळ आणि चिंच छान एकजीव होतात आणि आपली आंबट गोड चटपटीत चिंच गुळाची चटणी तयार होते. आता बनवूया दह्याची हिरवी चटणी. यासाठी मिक्सरच्या भांड्यात लसूण, जिरे, हिरव्या मिरच्या, किसलेलं खोबरं, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि भरपूर ताजी कोथिंबीर घ्या. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घाला. आता हे सगळं थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. ही चटणी एकजीव झाली की त्यामध्ये 2 ते 3 चमचे दही घालायचं. दही घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या, म्हणजे सगळे पदार्थ एकजीव होतील आणि चटणीला मस्त क्रीमी टेक्स्चर येणार. अशा प्रकारे आपली आंबट गोड दह्याची हिरवी चटणी बनवून रेडी आहे. आता वळूया आपल्या आलू बोंड्याच्या मुख्य तयारीकडे. आपले बटाटे उकडून सालं काढून तयार आहे. आता हे बटाटे हाताने हलकेसे क्रश करून घ्यायचे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, बटाटे अगदी बारीक मॅश करू नका. थोडेसे ओबडधोबड राहिले तर बोंड्यांची चव आणि टेक्स्चर दोन्ही खूप छान लागतात. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे. आपण आधीच तयार करून ठेवलेला मिरची, लसूण, कढीपत्ताचा ठेचा घालूया. त्यानंतर आपण भरड कुटून ठेवलेला मसाला घालूया.
आता यामध्ये किसलेलं आलं घालत आहे. खरं तर हे आलं ठेचा बनवतानाच घालायचं होतं, पण माझ्याकडून राहून गेलं, त्यामुळे आता घालत आहे. तुम्ही हवं तर ठेचा करतानाच ते घालू शकता. आता चवीनुसार मीठ आणि भरपूर ताजी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. आता तयार केलेल्या बटाट्याच्या मिश्रणाचे लहान लहान गोळे करून घेऊया. तुमच्या आवडीनुसार गोळ्यांचा आकार ठेवू शकता. मी मध्यम आकाराचे गोळे करून घेतले आहे. आधीच सगळे गोळे करून ठेवले की पुढचे काम अगदी झटपट होतं. तळताना वारंवार गोळे बनवायची गरज पडत नाही आणि काम खूप सोयीचं होते. आता एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे आणि आपण आधीच भिजवून ठेवलेलं बेसन पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये अगदी 1 चिमूट खायचा सोडा घालणार आहे. जास्त सोडा घालू नका, फक्त 1 चिमूटच घातल्याने वड्याचं कवर छान हलकं आणि कुरकुरीत होतं. आता हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तेल छान तापलं आहे तर मी काही हिरव्या मिरच्या तळून घेणार आहे. मिरच्यांना आधीच हलकीशी चीर देऊन घ्या, म्हणजे तळताना त्या फुटणार नाही. आता तयार केलेले बटाट्याचे गोळे बेसनामध्ये व्यवस्थित बुडवून घ्या. त्यानंतर मी तो चमच्याच्या सहाय्याने हलक्या हाताने गरम तेलात सोडणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हातानेही वडे तेलात सोडू शकता. अनेक जण असेच करतात, पण मला चमच्याने सोडणे जास्त सोयीचं वाटते, त्यामुळे मी चमच्याचा वापर करत आहे. यामुळे वडे तुटत नाही आणि गरम तेलाचा हातालाही त्रास होत नाही. त्यामुळे तुम्हाला जी पद्धत सोयीची वाटेल ती वापरू शकता. अशाच प्रकारे सगळे वडे बेसनामध्ये बुडवून गरम तेलात सोडून छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. वडे तेलात टाकल्याबरोबर लगेच हलवू नका, काही सेकंद तसेच राहू द्या. त्यामुळे बेसनाचा बाहेरचा थर सेट होतो. त्यानंतर झाराच्या मदतीने थोडंसं गरम तेल वड्यांवर टाका. यामुळे वरचा भागही छान शिजायला मदत होते. थोडंसं शिजल्यावर वडे अलगद पलटून घ्या. आता मध्यम आचेवर वडे छान सोनेरी आणि कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. असं अधूनमधून पलटत राहा, म्हणजे वडे सर्व बाजूनी सारखे तळले जातील. बाहेरून सुंदर सोनेरी रंग आणि आतून मऊ मसालेदार बटाट्याचं सारण असे अगदी परफेक्ट आलूबोंडे तयार होतील. अशाच पद्धतीने उरलेले सगळे वडे तळून घेऊया. वडे तळताना आच मध्यम ठेवा. खूप मोठ्या आचेवर तळले तर वरून पटकन रंग येतो, पण आतपर्यंत उष्णता नीट पोहोचत नाही. त्यामुळे थोडा संयम ठेवून वडे तळले तर एकदम परफेक्ट होतात. योग्य तापमानाचं तेल असेल तर वडे छान फुलतात आणि कुरकुरीत होतात. पावसाळ्याचे दिवस असो, संध्याकाळचा चहा असो किंवा घरी अचानक पाहुणे आले असो, ही रेसिपी नेहमीच हिट ठरते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपले गरमागरम आलूबोंडे सर्व करण्यासाठी तयार झाले आहे. एका प्लेटमध्ये कुरकुरीत आलूबोंडे घेतले आहे. सोबत आपली आंबट गोड चिंचगुळाची चटणी, दह्याची हिरवी चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या देखील घेतल्या आहे. असा प्लेट समोर आला ना की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. बाहेरून कुरकुरीत बेसनाचा थर आणि आतमध्ये मसालेदार बटाट्यांचं सारण. प्रत्येक घास अगदी मस्त लागतो. मग तुम्ही कधी बनवणार आहे बटाटे वडे? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि रुचकर पदार्थ खात राहा. धन्यवाद.